नमस्कार. लोकपेक्षा न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी युगांतर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. कोरोना या साथीच्या रोगाने जगातल्या संपूर्ण मानवी जीवनावर फार वाईट परिणाम केला आहे. हा संपर्कातून होणारा रोग असून या रोगावर कुठल्याही औषध उपलब्ध नसल्या कारणाने या रोगाने बाधित झालेल्या सर्वच देशांनी लॉकडाऊन म्हणजेच टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व जीवन ठप्प झालं आहे. रुळावरून घसरलेली आर्थिक गाडी परत रुळावर आणण्यासाठी अनेक देशांनी आता अनेक गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. परंतु शाळा महाविद्यालय मात्र अजूनही बंदच आहेत. अशा पार्श्वभूमीवर आज आपण प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांच्याशी कोरोना व लॉकडाऊनचा शिक्षण क्षेत्रावरील परिणाम या विषयावरती चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये लोकपेक्षाचे मुख्य संपादक डॉक्टर राजेश्वर पालमकर डॉक्टर अनंत राऊत सरांशी या विषयावरती चर्चा करतील. चला तर मग पाहूयात कोरोना व लॉकडाऊनचा शिक्षण क्षेत्रावरील परिणाम. नमस्कार. लोकपेक्षा न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. चर्चेचा असा विषय आहे कोरोना आणि लॉकडाऊन. कोरोना आणि लॉकडाऊनचा शिक्षण क्षेत्रावरील परिणाम. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आदरणीय ज्यांची संबंध महाराष्ट्रभर संविधान केंद्रित संस्कृतीचे गाढे अभ्यासक म्हणून ख्याती आहे, विचारवंत डॉक्टर अनंत राऊत लोकपेक्षाच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. मी त्यांचे स्वागत करतो आणि काही प्रश्न मी त्यांना संबंधित विषयावर चर्चा करणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. लोकपेक्षा स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर मी आपणास काही प्रश्न विचारणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा मानवी जीवनावर काय परिणाम झाला सर? कोरोना हे जगातल्या मानवजातीवर आलेलं फार मोठं संकट आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जेवढी मनुष्यहानी झाली त्याच्यापेक्षा कितीतरी अधिकची मनुष्यहानी या कोरोनामुळे झालेली आहे. लाखो लोक आपल्या प्राणाला मुकलेले आहेत आणि एकूण मानवी जीवनच कोरोनाने ठप्प करून टाकलेलं आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळं आणि या रोगावर कुठलंच औषध अद्याप मिळालेलं नसल्यामुळं आपल्यासमोर एकच पर्याय होता, लॉकडाऊन करणं, माणसांचा संपर्क टाळणं. त्यामुळं आपल्याकडे लॉकडाऊन केली, जगभरच केली. आणि अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे, लॉकडाऊन केल्यामुळे संपूर्ण जीवनच ठप्प झालं. उद्योग थांबले, माणसांचं धावणं थांबलं आणि उद्योग थांबल्यामुळे असंख्य जण बेकार झाले. आर्थिक परिस्थिती प्रचंड डबघाईला आली. जवळजवळ सर्वच देशांमध्ये जिथे जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या साऱ्याच देशाचा आर्थिक विकास, औद्योगिक विकास, GDP ग्रोथ उणे झालेला आहे. म्हणजे मागे गेलेला आहे, अत्यंत मागे गेलेला आहे. अधिक नाही, तो उणे झालेला आहे. आणि यामुळं संपूर्ण मानवामध्येच एक दहशत आहे, भीती आहे. एका दहशतीच्या आणि भीतीच्या वातावरणामध्ये माणूस जगतो आहे. लॉकडाऊनला आता 6 महिने झाले तरी अद्याप औषध सापडलेलं नाही. अगदी बरोबर आहे. या रोगाची लस शोधून काढण्याची जी प्रक्रिया चाललेली आहे ती प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीनं, शास्त्रीय पद्धतीनं झाली पाहिजे. घाईगडबडीत ती करता येत नाही. म्हणून लस समोर येण्यालाही आणखी फार मोठा अवधी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आजही रोज हजारो लोक प्राणाला मुकतात. मी तुम्हाला काही आकडेवारीच सांगतो. जगामध्ये लाखो लोक प्राणाला मुकले. भारताची जर आकडेवारी सांगायची झाली तर भारताचा आजचा आकडा मी तुम्हाला सांगतो. आज भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 43,70,128 एवढी आहे. 43 लाख. आपण 1, 2, 3 मोजत होतो आणि 43 लाख संख्या झाली. पण दिलासादायक गोष्ट अशी आहे, आता त्यातलं म्हणजे दुःखामध्ये दिलासा
या पद्धतीने त्याचा विचार करायचा झाला तर यातून बरेच लोक बरे देखील झालेले आहेत. 33,98,844 लोक उपचारानंतर बरे देखील झालेले आहेत. म्हणजे हा आकडा 34 लाखापर्यंतचा आहे. पण यामध्ये आपण अनेकांना मृत्यूलाही सामोरं जाण्याची आपल्यातल्या मंडळींना वेळ आलेली आहे. 73,890 लोकांचा कोरोनामुळे आपल्या देशात बळी गेलेला आहे. आज घडीला 8,97,394 लोक कोरोनाचे उपचार घेत आहेत अशी स्थिती आहे. त्याचे सामाजिक परिणाम झालेले आहेत, लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालेले आहेत, अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अर्थव्यवस्था सारी डबघाईला आलेली आहे, बेकारीत प्रचंड मोठी वाढ झालेली आहे आणि सर्वात मोठा वाईट परिणाम काय असेल तर तो म्हणजे माणसांचा मृत्यू होणं. ही अत्यंत शोकात्मक स्थिती कोरोनानं निर्माण केलेली आहे. संपूर्ण जगामध्ये आज कोरोनानं एक मूक आक्रोश मानवी समाजामध्ये निर्माण केलेला आहे. हा आक्रोश दिसत नाही, भीतीचं थैमान आहे आणि हा मुका आक्रोश संपूर्ण जग सध्या अनुभवत आहे. सर, आपण विस्तारित अशी माहिती दिली. मी दुसरा प्रश्न आपणास विचारतो. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर याचा काय परिणाम झाला? फार गंभीर परिणाम झाले त्याच्यावरती. पहा, शाळा सुरू असणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. विद्यालयांमध्ये देशाच्या जगाच्या नव्या मानवी पिढीवर संस्कार होत असतात. हे मानवी संसाधनाचं विकास करण्याचं ते क्षेत्र आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये जी कार्यप्रक्रिया चाललेली असते ती प्रक्रिया सातत्यानं सुरू राहणं गरजेचं असतं. परंतु ही प्रक्रिया सध्या ठप्प झालेली आहे आणि त्याचे नव्या पिढीच्या विकासावर फार गंभीर परिणाम झालेले आहेत. खरं म्हणजे शिक्षण क्षेत्र, शाळा बंद करण्याची वेळ यायला नको होती, परंतु कोरोनानं अशी दहशत निर्माण केलेली आहे की जगातल्या सगळ्या देशांना लॉकडाऊन करावं लागलं आणि शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात आणि विद्यार्थी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आल्यामुळे संसर्ग वाढू शकतो या भीतीमुळं शाळा बंदच आहेत. आता आपल्या महाराष्ट्र शासनानं 21 सप्टेंबरला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय त्यांना अंमलात आणता येतो की नाही हा प्रश्नच आहे तसा. कारण अत्यंत गंभीर वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे मोठ्या प्रमाणात आणि रोज 1,00,000 रुग्ण सापडतील की काय अशा स्थितीत आले. 90च्या घरात तर आपण गेलो आहोत. रोज 90,000 संसर्ग झालेले लोक सापडतात. तेव्हा गंभीर स्थिती आहे. शिक्षण क्षेत्रावर, शाळांवर, माध्यमिक क्षेत्रावरती त्याचे गंभीर परिणाम झालेत. आपल्याला थोडंसं आकडेवारीच्या भाषेमध्ये बोललं तर थोडंसं अवघड जातं, परंतु मला काही आकडे या संदर्भामध्ये आपल्या प्रेक्षकांच्या समोर ठेवावेसे वाटतात. अगदी बरोबर आहे आणि आपण हां, कोरोना आणि लॉकडाऊनचा प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांवर जो परिणाम झालेला आहे त्या परिणामामध्ये युनेस्कोनं एक पाहणी केली आणि युनेस्कोनं केलेल्या पाहणीनुसार जगामधील 188 देशामध्ये 154 कोटी विद्यार्थी शाळेत न जाता घरी बसलेले आहेत. भारताचं चित्र असं आहे, 15 लाख शाळा बंद आहेत भारतातल्या. 26 कोटी विद्यार्थी घरी बसलेले आहेत. गंभीर प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर 89 लाख शिक्षक घरी बसलेले आहेत. नेहमीचं जीवनच थांबलंय. शाळेमध्ये जाणं, शिकवणं म्हणजे कोरोनाची साथ
त्याला बळी पडलेले प्राणाला मुकतात आणि जिवंत असलेले लोकही जिवंत असून आपला जिवंतपणा व्यक्त करण्याची संधी नाही. जिवंत असून मेल्यासारखं आजच्या कालखंडामध्ये जगावं लागतं आहे आणि ही परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. प्रख्यात कॉमेडी ॲक्टर व चित्रपट अभिनेते माननीय कमलाकर सातपुते मुंबई या मान्यवर अभिनेत्यांनी लोक अपेक्षा न्यूज चॅनलसाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. एके दिवशी काय झाले बाबा, तुमची रिक्षा पंक्चर झाली, वर या ना. ऐका, एके दिवशी काय झाले. नमस्कार, मी कमलाकर सातपुते. आपल्या सगळ्यांचे आवडते लोक अपेक्षा न्यूज सगळ्यांनी पहा, वाचा, आपल्या मित्रपरिवारालाही सांगा की सगळ्यांनी जरूर जरूर बघा आणि वाचा लोक अपेक्षा न्यूज. लोक अपेक्षा न्यूजला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, त्यांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. मी आपणास एक मुद्दामून दुसरा प्रश्न विचारतो. आज जवळपास ह्या कोरोना महामारीच्या आजारामध्ये सुरुवात होऊन टाळेबंदी होऊन जवळपास 6 महिने संपले, म्हणजे अर्धा वर्षच गेलेला आहे. अर्धा वर्ष गेलं. शासनाने संबंध महाराष्ट्रभर 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. तरी पण सर दरवर्षीप्रमाणे 15 जूनला शाळा सुरुवात होतात, जून महिन्यामध्ये. तर आज एकही दिवस विद्यार्थी प्राथमिकचा असो, माध्यमिकचा असो का उच्च माध्यमिकचा असो शाळेत गेलेला नाही. म्हणजे ऑनलाईन शिक्षण घेत असतील विद्यार्थी, तरी पण शासनाला शैक्षणिक वर्ष अर्ध संपल्यामुळे पुन्हा अभ्यासक्रम कमी करावा लागेल असे लोकांचे म्हणणे आहे. तर शासनाने असा निर्णय घ्यावा का, घेणं गरजेचं आहे का? कारण 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता काही दिवसानंतर त्यांचे परीक्षा फॉर्म भरणे, ऑनलाईन फॉर्म भरणे ही प्रक्रिया सुरुवात होते. ह्या विद्यार्थ्यांनी शाळेत न गेल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा असा फार तर परिणाम होईल असं मला वाटत नाही. जेवढा झाला ठीक आहे, तरी पण आणखी 50% अभ्यासक्रम कमी करावा, विद्यार्थ्यांना सहानुभूती मिळेल असं माझं मत वैयक्तिक म्हणतं. आपण यावर काय सांगाल? कोरोनाची दहशत आहे आणि त्या दहशतीमुळं असे निर्णय घेण्याची पाळी आपल्यावरती येते आहे. पण मला तुम्ही विचाराल तर माझं व्यक्तिगत मत असं आहे की अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात कमी करणं विद्यार्थ्याच्या हिताचं होणार नाही. कारण हे आहे की तुम्ही परीक्षा घेण्याचा कालावधी वाढवा, पण आपल्याकडं जी जी साधनं आहेत त्या साधनांचा उत्तमात उत्तम रीतीनं कशा पद्धतीनं वापर करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर संस्कार केले पाहिजेत, विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे. एवढा मोठा अभ्यासक्रम कमी करण्याच्या भूमिकेच्या मी विरोधात आहे, कारण ती गोष्ट विद्यार्थी हिताची नाही. पण विद्यार्थी सध्या घरी राहत आहे, अर्ध वर्ष संपलेलं आहे, त्यामुळे काहीतरी सहानुभूती दाखवणं खूप गरजेचं आहे. आपण एरवी नाही म्हणत, जसं शासनाने प्रशासनाने जो काही समितीने अहवाल सादर केला की 1 जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत शैक्षणिक वर्ष सुरू करा आणि त्या पद्धतीनं अभ्यासक्रम घ्या. आता 6 महिने तर विद्यार्थ्याची गेलेली आहेत. मी पण त्या मताचा नाही, पण एक आपणाला त्या पद्धतीनं विद्यार्थी शाळेतच नाही गेल्यामुळे ते लिहितील तरी काय, मी आपल्याला म्हणजे मानसिकतेचा विचार करून आपणाला एवढ्या वर्षापुरता तरी आपणाला काही निर्णय घेणं गरजेचं आहे असं लोकांच्या भावना आहेत. लोकांची मागणी असणं काही गैर नाही, कळवण्याचा प्रयत्न काही गैर नाही त्याच्यामध्ये. मी मगाशीच तुम्हाला म्हणालो की कालावधी परीक्षेचा वाढवण्याचा एक मार्ग असतो आणि आपण झोकून देऊन अत्यंत गंभीरपणानं ही शिक्षण प्रक्रिया कशी प्रभावी होईल याचा प्रयत्न करणंही त्यामध्ये फार गरजेचं आहे. कारण दुबळे पूर्ण विकास न झालेले विद्यार्थी कसे तरी पुढे ढकलणं हे सुद्धा तितकंसं योग्य होणार नाही. काही तडजोड आपल्याला करावीच लागणार आहे, पण ते फार करू नये असं माझं मत आहे. सर, तिसरा प्रश्न विचारतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये महाविद्यालयीन शिक्षणावर काय परिणाम झाले असतील?
जसे शालेय शिक्षणावर लॉकडाऊनचे प्रतिकूल परिणाम झालेले आहेत, त्याचप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षणावरही लॉकडाऊनचे अत्यंत प्रतिकूल असेच परिणाम झालेले आहेत. कारण ही शिक्षण प्रक्रियाच जवळजवळ ठप्प झालेली आहे. कशी तरी नावाला आता इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया वगैरे चालू करण्याचे प्रयत्न आहेत, परंतु त्यात काही फार तथ्य आहे असं मला दिसत नाही. कारण प्रभावी जी शिक्षण प्रक्रिया व्हायला हवी ती प्रक्रिया या माध्यमातून होताना दिसत नाहीये. आपल्या देशाचं चित्र जर सांगायचं झालं तर आपल्या देशामध्ये 50,000 शिक्षण संस्था, महाविद्यालयीन शिक्षण देणाऱ्या आज बंद पडलेल्या आहेत. त्याचबरोबर 370 कोटी विद्यार्थी घरी बसलेले आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी. 15 लाख प्राध्यापक देखील या काळामध्ये घरी बसलेले आहेत. आणि जवळपास 30 कोटी विद्यार्थ्यांचं, म्हणजे एकूण आकडे जर आपण लक्षात घेतले तर घरीच बसणं हे फार भयंकर आहे. कारण त्याचे विद्यार्थ्यांच्या मनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतात, त्यांची संस्कार प्रक्रिया थांबते आहे. आणि एका अभ्यासकानं तर असं म्हटलंय की ही प्रक्रिया फार भयंकर आहे आणि या एवढ्या मोठ्या संख्येतल्या विद्यार्थ्यांनी असं घरीच बसणं म्हणजे हा एक टाइम बॉम्ब आहे. त्याचे फार प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, वाईट परिणाम होऊ शकतात. आणि म्हणून काहीतरी उपाय योजना करून हे जे ठप्प झालेली ही जी शिक्षण प्रक्रिया आहे, ही ठप्प झालेली शिक्षण प्रक्रिया आपणाला पुन्हा वेगवेगळ्या साधनांचा वापर करत करत प्रभावीपणानं पुढे न्यावी लागणार आहे. शिक्षणाच्या हक्कापासून अनेक विद्यार्थी या कालखंडामध्ये वंचित झालेले आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्याची पद्धती आजच्या काळामध्ये सुरू झालेली आहे. पण ऑनलाईन शिक्षण देण्याची ही जी पद्धती आहे, ही पद्धती सर्वांच्या पर्यंत चांगल्या गुणवत्तेचं, सकस, प्रभावी अशा प्रकारचं शिक्षण पोचू शकत नाही. काही ठिकाणी तर अगदी काहीतरी करायचंय म्हणून, चालू आहे असं दाखवायचंय म्हणून असं केलं जातं आणि त्यातून विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे. यामध्ये प्रचंड मोठी विषमता देखील आहे. आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर विषमतेचा इतिहासच आपल्या देशात मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि लोकशाही संवैधानिक यंत्रणा आपण सुरू केल्यानंतर विषमता संपवण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत. परंतु ही विषमता संपवण्यासाठी ज्या प्रामाणिकपणानं प्रयत्न आपल्या देशामध्ये जबाबदार लोकांनी, विशेषतः राजकीय सत्तेमध्ये असलेले हे जबाबदार लोक असतात, त्या लोकांनी हे करणं फार गरजेचं असतं. परंतु हे आपल्याकडं केलं जात नाहीये. विषमता आपल्या माणसांच्या मनामध्ये भिनलेली आहे. विषमतेचं काही वाटतच नाही आपल्या लोकांना. अरे जे मला मिळतंय ते त्यालाही मिळालं पाहिजे, तोही माणूस आहे. मी एवढा मोठा लाभ घेतोय आणि त्याला थोडासाही लाभ नाही. याचं जे लाभधारक आहेत, जे धनिक आहेत, जे संपन्न आहेत, जे या देशातले प्रस्थापित आहेत, या प्रस्थापित लोकांना जरा तरी लाज शरम वाटायला हवी ना. परंतु या लोकांना लाज शरम या संदर्भामध्ये वाटत नाही. म्हणून डॉक्टर साहेब तुम्हाला हे सांगतो की ऑनलाईन शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये देखील फार मोठी विषमता आहे. श्रीमंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेणं परवडतं, इंटरनेट घेणं परवडतं, मोबाईल घेणं परवडतं. पण सगळ्याच विद्यार्थ्यांना हे परवडत नाही. तेवढी आर्थिक क्षमताच आपल्या देशामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली नाही. कारण आपल्याकडं सामाजिक विषमता आहे, लिंगभेदावरची विषमता आहे, स्त्री पुरुष विषमता आहे आणि आर्थिक विषमता ही मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विषमता आहे. ट्राय या संस्थेनं एक पाहणी केली आणि ही पाहणी केल्यानंतर तिनं जो अहवाल दिलेला आहे
त्या अहवालातले इंटरनेटच्या वापराच्या संदर्भातले काही आकडे मी तुमच्या समोर ठेवतो. तुम्ही म्हणाल सतत आकडेच ठेवायला लागलात, परंतु वस्तुनिष्ठ चित्र काय आहे? आमच्या अपेक्षा आहेत हां. आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वानी मुद्देशीर आणि आकडेवारी देऊन चर्चा केलेली बरी आणि लोकांच्याही लक्षात येईल की सध्या परिस्थिती काय आहे. हो 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 हो. म्हणूनच ते आकडे मी तुम्हाला काही सांगतो की 2020 मध्ये भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या 68.45 कोटी आहे. तसा हा आकडा चांगला आहे, बरोबर आहे. परंतु तरी अर्धेच लोक आहेत असं तुम्हाला दिसेल. इंटरनेटसह स्मार्टफोन वापरणारे लोक आपल्या देशामध्ये 40.72 कोटी आहेत. आणि टीव्ही पाहणारे लोक आपल्या देशात 76 कोटी आहेत. हे लक्षात घ्या की टीव्ही देखील आपण सामान्यपणे 50 कोटी लोकांपर्यंत 55 कोटी लोकांपर्यंत अजून टीव्ही आपण पोचवू शकलेलो नाही स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर. हे चित्र आहे. 76 कोटी लोकांपर्यंत पोचू शकलो हे चांगलंच आहे. इंटरनेट याची सुविधा नसल्यामुळं आजचा आकडा माझ्या वाचनात आला तो हा की जगामध्ये 40 करोड विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण घेण्याला असमर्थ आहेत अशी स्थिती आहे. बरोबर आहे. अरे जगाचं मानव संसाधन आहे ना, हे देशाचं मानव संसाधन आहे ना, आणि याला शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवणं हा विषमतावाद आहे. आणि हा विषमतावाद राज्यकर्त्यांना डाचला पाहिजे, समाजातल्या प्रस्थापितांना डाचला पाहिजे. पण प्रस्थापित माणसं, धनिक माणसं चंगळवादामध्ये, भोगवादामध्ये स्वतःमध्येच एवढे गुंग असतात की त्यांना दुसऱ्याशी काही देणं घेणंच नसतं. आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये अशा प्रकारची विषमता कायम टिकून राहते. आणखी काही आकडे तुमच्यासमोर ठेवतो. भारतामध्ये 52% जनता इंटरनेटचा वापर करते. त्यात ही पुन्हा विषमता आहे. ग्रामीण भागातली 36% जनता इंटरनेटचा वापर करू शकते, तर शहरी भागातले 64% लोक इंटरनेटचा वापर आपल्या देशामध्ये करतात. यामध्ये स्त्री पुरुष विषमता आहे. यामध्ये सुद्धा पुरुषांचं प्रमाण इंटरनेट वापरण्याचं 67% आहे, तर स्त्रियांचं अर्धच आहे. 38% स्त्रिया इंटरनेट वापरतात. अशा प्रकारची विषमतावादी स्थिती आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील काही प्रश्न आहेत. परदेशामध्ये शिक्षण घेणारे भारतातले विद्यार्थी 7,50,000 आहेत. महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. आणि त्यांच्या आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. त्यांचा व्हिसा संपण्याच्या समस्या आहेत. त्यांनी जो शिक्षणासाठी कर्ज घेतलेला आहे ते कर्ज फेडण्याच्या समस्या आहेत. अशा अनेकविध समस्या आपल्या देशामध्ये या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि या साऱ्याच समस्यांच्याकडं अत्यंत गंभीरपणानं विचार करून त्यावर काहीतरी उपाययोजना जबाबदार मंडळींनी करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणावर काय परिणाम होत आहेत याची आपण सविस्तर चर्चा केलेलीच आहे. आणखी एक प्रश्न मी विचारतो. या कोरोना महामारीमध्ये शिक्षकांवर काय परिणाम झाले आहेत? शिक्षकांवर सुद्धा बऱ्याच शिक्षकांवर फार प्रतिकूल परिणाम झालेले आहेत. शिक्षक पेशा हा अत्यंत महत्त्वाचा पेशा आहे असं मी समजतो, आजही समजतो. पण शिक्षकी पेशाकडं ज्या गंभीरतेनं पाहण्याची गरज आहे त्या गंभीरतेकडं सारेच शिक्षक पाहतात असंही नाही. माझं स्वतःचं असं मत आहे की शिक्षकानं
शिक्षकी पेशाच्या कडं एक नवनिर्माणक्षम अशा प्रकारची ती एक विशुद्ध साधना आहे, नव्या पिढ्या घडवण्याची साधना आहे. या भूमिकेतून शिक्षणाकडं, या प्रक्रियेकडं पाहणं गरजेचं आहे. आणि शिक्षकानं स्वतःची आर्थिक प्रगती करण्यापेक्षा स्वतःची ज्ञानविषयक प्रगती कशी मोठी होईल याचा विचार केला पाहिजे. शिक्षकानं स्वतःची नैतिक प्रगती कशी होईल याचा विचार केला पाहिजे. ज्या देशातला शिक्षक ज्ञानसंपन्न असतो, नैतिक असतो, त्या देशाच्या नव्या पिढ्या देखील ज्ञानसंपन्न होत असतात, नैतिक होत असतात. परंतु या संदर्भामध्ये शिक्षक मंडळी सारीच, त्याला आहेत म्हणजे गंभीरपणानं घेणारे शिक्षक नाहीतच असं नाही, आहेत, पण कमी आहेत, संख्या कमी आहे. आणि केवळ पानपट्टीवाला चरितार्थ चालवण्यासाठी जशी पानपट्टी चालवतो आणि पैसे मिळवतो असा उद्देश शिक्षकाने ठेवू नये ना. हा माझा पैसा मिळवण्याचा धंदा आहे, या पद्धतीनं कोणत्याही शिक्षकानं आपल्या पेशाकडं बघता कामा नये. किमान शैक्षणिक क्षेत्रावर शिक्षणासारखं पवित्र स्थळ दुसरं कोणतं नाहीच आहे. त्यामुळे किमान या क्षेत्रामध्ये तरी ही भूमिका असली पाहिजे त्यांची. आणि नव्या पिढ्या घडवायच्या आहेत ना, नैतिक दर्जा त्यांचा वाढला पाहिजे. आता इथेच मला सांगायला काही हरकत नाही, अशी चर्चा ग्रामीण भागातल्या अनेक प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भामध्ये, नावं मी घेत नाही, अत्यंत जबाबदार व्यक्तींच्याकडून मी ऐकलेली आहे की प्राथमिक शिक्षकांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दिन जाओ पैसा आओ असे म्हणणारे शिक्षक बरेच आहेत. काही देणं घेणं नाही, विद्यार्थ्यांना शिकवणं वगैरे याच्याशी काही देणं घेणं नाही, असेही शिक्षक आहेत. याचा अर्थ निष्ठेनं शिकवणारे शिक्षक अजिबातच नाहीत असं मी म्हणत नाही. शिक्षकांवर इतर कामांचा बोजा लादण्याचं जे शासनाचं धोरण आहे ते सुद्धा कमी केलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची घडण करण्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वेळ देता आला पाहिजे, असं वातावरण निर्माण व्हायला हवं. कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, एक रिकामपण आलं. या कालखंडामध्ये दूरध्वनीवरून मी काही शिक्षकांशी, प्राध्यापकांशी चर्चा केली तेव्हा मला आश्चर्य वाटलं की वेळच जात नाही हो सर, असं म्हणाले. वेळ न जायला काय झालं, तुम्ही ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही जरा पुस्तकं वाचा ना, पुस्तकं वाचा, ज्ञानविषयक काही कार्यक्रम दूरदर्शनवरून पहा, इंटरनेटवरून पहा. तुम्हाला स्वतःला हा उपलब्ध झालेला वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करून स्वतःचं व्यक्तिमत्व समृद्ध करा. पण असं करणारे शिक्षक, प्राध्यापक फार कमी आहेत. आमच्याकडं शिक्षकांच्या आणि आमच्या प्रशासनाच्या बैठकीमधला एक मुद्दा तुम्हाला सांगतो की आता इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही प्राध्यापक असं म्हणाले, मला जरा आश्चर्य वाटलं त्याचं, की अहो ते वर्गामध्ये शिकवत असताना बराच वेळा आम्ही शिकवू शकत होतो, परंतु इंटरनेटच्या माध्यमातून, झूम ॲपच्या माध्यमातून शिकवत असताना आमचे मुद्दे फार लवकर संपायला लागलेत. जे शिकवण्यासाठी फार वेळ लागत होता ते फार लवकर शिकवून व्हायला लागले. मला वाटतं की असं म्हणणारे जे प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, ते जरा चांगल्या तयारीनिशी येत नाहीत असं म्हणणं आहे. हा परिणाम झालेला आहे. एक नैराश्य आलेला आहे, एक आळस आलेला आहे. आणि दुसरा आणखी एक लॉकडाऊनचा परिणाम आहे की आपल्याकडं जे मागे राहिलेले आहेत त्यांच्याकडं दुर्लक्षच करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती अत्यंत घाणेरडी प्रवृत्ती आहे असं माझं मत आहे. महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये आणि शाळेच्या शिक्षणामध्येही शिक्षण सेवक हे पद आहे. मला वाटतं शिक्षण सेवक पदाच्या संदर्भामध्ये मला तेवढीशी माहिती नाही. शिक्षण सेवक पदावरील व्यक्तींना पूर्ण पगार कदाचित दिला जात असेल, परंतु CHB नावाचं जे तत्व, क्लॉक आवर बेसिक, ताशिका तत्वावरील प्राध्यापक, ही अत्यंत शोकांत, दुःखरी अशा प्रकारची जागा आहे. त्यांना सरकार धड जगूही देत नाही आणि मरूही देत नाही अशा प्रकारची स्थिती झाली आहे. बघा, नेट सेट पास आहेत,
अनेक जण PhD आहेत. शिक्षक म्हणून जेवढी उत्तम गुणवत्ता हवी ती गुणवत्ता त्यांच्याकडे आहे, परंतु असे अनेक आज बेकार आहेत. आणि शिक्षण क्षेत्रामधला डोनेशनशाहीचा प्रकार तर तो भयंकर स्वरूपाचा आहेच आहे. आज देखील शासनानं CHB प्राध्यापकांची नियुक्ती करण्यामध्ये दरवर्षी नव्यानं नियुक्ती केली जाते. हाही पुन्हा त्यांच्यावरती अन्यायच आहे. CHB प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासंदर्भात कुठलीही भूमिका शासनानं अजून घेतलेली नाही. ती भूमिका घेतली पाहिजे. आता आम्ही त्यांचे जे उरलेले तास आहेत ते अधिकचे तास आम्ही घ्यायला लागलो आहे, परंतु त्यांची नियुक्ती व्हायला पाहिजे. ते आर्थिक डबघायला किती भयंकर आलेले आहेत आणि त्यांचं दुःख, त्यांची अभावग्रस्तता जरा आत्मीयतेनं, सहानुभूतीनं आपण समजून घ्यायला नको का? आपण इतके संवेदनहीन का झालेलो आहोत की आपलेच सहकारी आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये तेवढीच गुणवत्ता, शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलेले हे जे लोक आहेत ते अत्यंत दयनीय स्थितीमध्ये जगतात. ही पाळी त्यांच्यावरती येऊ नये यासाठी गंभीरपणानं सगळ्यांनीच विचार करणं हे फार गरजेचं आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. अगदी सविस्तर आपण चर्चा करतोय, तरी पण माझ्या मते शाळा महाविद्यालय लवकर सुरू झाली पाहिजे. या वर्षीची विद्यार्थ्याच्या जे शैक्षणिक नुकसान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. नुकसान होत आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शहरामध्ये पाहतोय आज लोकांच्या मनामध्ये मला वाटत नाही की कोरोनाची भीती आहे. सुपर मार्केट सारखी, DMart सारखी खरेदी करताना पाहतोय आपण की लोकांची प्रचंड गर्दी आहे. ज्या प्रमाणामध्ये शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे, फिजिकल डिस्टन्स, मास्क घालणे, ह्या गोष्टी लोकांच्या मनावर तेवढ्या, म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये शासनानं, प्रशासनानं लॉकडाऊन, टाळेबंदी करून उपाययोजना करायला पाहिजे होत्या. लोकांमध्ये प्रबोधन करायला पाहिजे होतं. ते माझ्या मते झालं नाही आणि लोकांच्या मनामध्ये कोरोनाची भीतीच नसल्यासारखं वाटतं. DMart मध्ये पहा, सुपर मार्केटमध्ये पहा, प्रचंड गर्दी आहे. एकमेकांनी घेतलेल्या वस्तू तो दुसऱ्याच्या हातात घेतोय, तो तिसऱ्याचा हात लावतोय आणि अशा प्रकारे म्हणजे इतकी गर्दी वाढून सध्या आज कोरोनाची आकडेवारी पाहतोय प्रचंड मोठी आहे. मृत्यूचाही दर वाढलेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हळूहळू का होईना लोकांच्या मनामधून कोरोनाविषयीची भीती कमी होते की काय असं वाटते. म्हणून माझ्या मते शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ नये. डॉक्टर साहेब, तुम्हाला मध्येच थांबवतो मी. तुमच्या या मताशी मला संपूर्णपणे संमत होता येणार नाही. एक ना एक दिवस आपणाला या दहशतीतून बाहेर यावं लागणार आहे वगैरे, हे ठीक आहे, पण सध्याचं चित्र आहे ते आकडे मोठ्या प्रमाणात वाढतातच. आता त्यातले बरे होण्याचं प्रमाण हे आहे, परंतु ज्या कुटुंबावरती याचं कोरोनाचं आक्रमण झालेलं आहे त्या कुटुंबाची स्थिती फार वाईट होते. ज्याच्यावर अजून ते झालेलं नाही त्याला काही वाटत नसेल, पण जो कुटुंबातल्या एखाद्या माणसाला कोरोनाची लागण झाली की सगळ्यांनाच भीती असते ना. आणि घरामध्ये वावरत असताना डिस्टन्स पाळून वगैरे कसं वावरता येतं? हो, शक्य होत नसताना एकमेकाच्या जवळ येणं, एकमेकाला स्पर्श करणं, एकमेकाची माया करणं, हे जगणं असतं. हे जगणंच त्यातून थांबतं आहे. पण तरीही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझं मत असं आहे की शाळा सुरुवात व्हाव्या. जसं 50% विद्यार्थी क्षमता म्हणतोय आपण, त्या 25% करा, पण शाळा सुरुवात झाल्या पाहिजे ह्या मताचं आहे. त्या संदर्भात असं करता येईल बघा डॉक्टर, की तुमचं मत काही गैर नाही आहे, ते महत्त्वाचंच आहे. सुरू केल्याशिवाय पर्याय नाही आपणाला. आणि महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे असं मी म्हणालो. काय करावं लागेल त्यामध्ये, की आरोग्याच्या संदर्भामध्ये जी दक्षता बाळगणं गरजेचं आहे ती काटेकोर पाळली पाहिजे. खरं म्हणजे शासनकर्त्यांनी गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये नियोजन करून माहीत झालं होतं ना की याला एकमेव उपाय अंतर ठेवणे हा आहे. संसर्ग होणार नाही यासाठीची मास्क, सॅनिटायझर ही साधनं वापरणं, सतत हात धुणं,
हे मार्ग आहेत. सील्ड आली, संरक्षण कवच चेहऱ्यावरती. मला वाटतं ते संरक्षण कवच अगदी हलक्या वजनाचं, त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली असती तर ज्या मास्कमधून कोरोनाचा विषाणू आत जाऊच शकणार नाही अशा दर्जेदार मास्कची निर्मिती कोट्यावधीच्या संख्येनं केली असती तर हे केलेलं मला दिसत नाहीये. आणि ज्यातून विषाणू प्रवेशच करू शकणार नाही अशा प्रकारचे मास्क कोट्यावधी संख्येनं निर्माण करा. विद्यार्थ्यांना सील्ड उपलब्ध करून द्या. आणि ज्या ज्या कारणामुळे हे संसर्ग होतो आहे ती कारणं लक्षात घेऊन त्याची कठोर उपाययोजना करून जर आपण शाळा आणि महाविद्यालय सुरू केली तर ते नक्कीच हिताचं आहे असं माझं मत आहे. परंतु ती कठोर उपाययोजना आणि ती साधनं मोठ्या प्रमाणात सगळ्या विद्यार्थ्यांना कोट्यावधीची निर्मिती करावी लागणार आहे. माझं म्हणणं आहे शासनानं मोफत द्यावं, ती सील द्यावी, मास्क उत्तम दर्जाचा द्यावा. अहो कुणी फडकं बांधतंय, कुणी रुमाल बांधतंय. एकदा तो 95चा जो मास्क आहे त्याला ते सुराग आहे, मग त्याच्यातूनही जातं, तोही मास्क वापरू नये. काय निश्चितता काहीच नाहीये. संभ्रम आहे. सरकारच संभ्रमामध्ये असेल तर जनता कशी राहणार आहे. नवीन आजार आहे म्हणून जरा सरकारनं फार गंभीरपणानं घेणं गरजेचं आहे. लोकांना काही गोष्टी सांगत असताना थोडासा उशीर लावा, पण संपूर्ण तयारी करून नियोजन करून हे सगळं केलं पाहिजे. आणि ही सगळी साधनं घेऊन जर आपण शिक्षणाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू केली, शाळा महाविद्यालय सुरू केली तर ते देशाच्या आणि जगाच्याही हिताचं ठरू शकेल असं मला वाटतं. मराठी अभिनेता, गायक, माननीय प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे, मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी विभाग प्रमुख यांनी लोकापेक्षा न्यूजच्या वतीने महाराष्ट्रातील लोकापेक्षाच्या श्रोत्यांना दिलेल्या ह्या विशेष शुभेच्छा. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे, लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ. मित्र हो, माझ्या अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही माझं पार्श्वगान ऐकलं असेल, परंतु आज मी तुम्हाला आनंदाची गोष्ट अशी सांगतो की लोक अपेक्षा न्यूज हे वर्तमानपत्र आता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी या न्यूज चॅनलचा आस्वाद घ्यावा आणि आधुनिक काळातल्या रोजच्या घडामोडी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे न्यूज चॅनल, लोक अपेक्षा न्यूज चॅनल तत्पर आहे. नमस्कार. कोरोनाचा एकूण मानवी विकासावर काय परिणाम झाला आहे? मानवी विकासावरही फार प्रतिकूल असाच परिणाम झालाय ना. इतर काही व्याख्यानांमधून वगैरे मी अनेक गोष्टींवरती बोललेलो आहे यापूर्वी सुद्धा. मानवी विकासावर कसा प्रतिकूल परिणाम झालेला आहे, पर्यावरणावर काय परिणाम झालेला आहे यावर पण बोललो. पर्यावरणावर या कोरोनाचा चांगला परिणाम झालेला आहे. कारण विकासाची संकल्पना जी माणसानं स्वीकारलेली आहे, माणसाला जरा विकासाच्या संकल्पनेचं पुनर्मूल्यमापन करावं लागेल. जगाची धावपळ थांबल्यामुळे आपण म्हणताय पर्यावरणामध्ये काहीतरी सुधारणा झाली. पर्यावरणामध्ये सुधारणा झाली. माझं असं मत आहे की आर्थिक विकास म्हणजेच विकास का? उद्योगांचा विकास म्हणजेच विकास का? चैनखोरी, भोगवाद याला विकास म्हणायचं का? तर माझं म्हणणं असं आहे की आर्थिक विकास हा महत्त्वाचा असतो, औद्योगिक विकास हा महत्त्वाचा असतो, परंतु यासोबतच समाज मनाचा नैतिक विकास, मूल्यात्मक विकास हा मोजला पाहिजे, हे ठरवलं पाहिजे. हो, हे डोक्यातच नाही आहे लोकांच्या. आम्ही फक्त आर्थिक विकास GDP ग्रोथ किती झाली आणि किती कमी झाली हेच मोजतोय. सकल घरेलू उत्पन्न किती वाढलं आणि किती कमी झालं याचाच आपण विचार करतोय. तो केला पाहिजे, तो न करून चालणार नाही, परंतु पर्यावरणावर आक्रमण करून, पर्यावरणाला प्रदूषित करून
आणि पृथ्वीच्या पोटातलं, पृथ्वीच्या पाठीवरचं सगळं काही शोषूनच जर तुम्ही विकास करणार असाल तर एक ना एक दिवस पृथ्वी भकास होईल. माणसाचं अस्तित्वच इथं शिल्लक राहणार नाही. याचा गंभीरपणानं विचार जरा आपल्या सगळ्याच जबाबदार मंडळींनी करणं फार गरजेचं आहे. नैतिक विकास किती झाला या कालखंडामध्ये? नैतिक विकासाचा काय चित्र आहे? आता काय जगणं काही आता शक्य नाही. सगळ्यांवरच हे संकट आलेलं आहे. कोरोना आजार गरीब म्हणत नाही, श्रीमंत म्हणत नाही, प्रत्येकावरच आक्रमण करतोय. सत्ताधारी म्हणत नाही, सामान्य माणूस म्हणत नाही. अरे आता तरी आपण आधीच्या सारखं स्वार्थांध पद्धतीनं वागणं जरा कमी केलं पाहिजे. लोकांचं शोषण करणं जरा कमी केलं पाहिजे. असं वाटलं पाहिजे ना लोकांना? वाटतंय का डॉक्टर? मला सांगा. अहो, आरोग्य सुविधा देणारा डॉक्टरांचा जो वर्ग आहे, अशा अनेक तक्रारी तुमच्याही ऐकण्यात असतील की जो पॉझिटिव्ह नाही त्याला पॉझिटिव्ह दाखवायचं, त्याचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणामध्ये करायचं. आणि लाखो रुपयांचं बिल करणारे खाजगी दवाखाने आहेत. आणि खाजगी दवाखान्यामध्ये फार मोठं शोषण चाललेलं आहे. खरं म्हणजे आरोग्य सेवा देणं ही मानवतेची सेवा आहे, हा धंदा नाही. परंतु आपला नैतिक दर्जाच फार ढासळलेला असल्यामुळे खाजगी क्षेत्रातले बरेच डॉक्टर, सेवाभावी डॉक्टर नाहीत असं नाही, सेवाभावी डॉक्टर काही आहेत अपवादात्मक नक्कीच, परंतु बहुतांश डॉक्टर याच्याकडं एक धंदा म्हणून बघतायत. आणि ही फार भयंकर अशा प्रकारची गोष्ट मला वाटते. म्हणून नैतिक विकास या कालखंडामध्ये झालेला नाही. आम्ही जसे आधीच्या काळात भ्रष्ट होतो, आम्ही म्हणजे प्रस्थापित लोक, समाजातले आहेरे लोक, ज्यांच्याकडं आहे ते लुबाडण्याचाच प्रयत्न करतात, ज्यांच्याकडं काहीच नाही त्यांचा विचार करत नाही आहेत. का हो, एखादा पैसेवाला, एखादा मोठा राजकीय नेता, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला की तो मुंबईला जातो चांगल्या उत्तम आरोग्य केंद्रामध्ये, आणि सामान्य माणसाला कोरोना झाला की त्यांना सरकारी दवाखान्यात जायचं. तुम्हीच हे सिद्ध करता आहात की सरकारी दवाखान्यामध्ये चांगल्या सुविधा नाहीत. राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की संविधानानुसार प्रत्येकाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे. मी जेवढ्या आरोग्य सुविधा घेतो उत्तम दर्जाच्या, तेवढ्याच आरोग्य सुविधा मी माझ्या मतदारांसाठी, लोकांसाठी देखील निर्माण करून देईल. हे एका तरी राजकीय नेत्याच्या खोपडीत येते का हो? निर्लज्जपणानं सांगतात मला कोरोना झाला आणि लगे बातम्या उघडपणानं सांगतात की ते तिकडे गेले. अरे तुमची जनता इथंच मरायली ना, इथं सुविधा नाही आहेत ना. अनेक शहरातलं असं चित्र आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये की खाटाच उपलब्ध नाही आहेत, तिथे आरोग्य कर्मचारी उपलब्ध नाही आहेत, तज्ज्ञ प्रशिक्षित अशा स्वरूपाचे. डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आरोग्याकडं आपण फार दुर्लक्ष केलेलं आहे. या कोरोना साथीनं आरोग्य ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे हे सगळ्या माणसाला सांगितलंय, जगातल्या माणसाला सांगितलंय. आणि जबाबदार जे राज्यकर्ते आहेत त्यांनी आरोग्य सुविधेमध्ये जी प्रचंड विषमता आहे ना, ही विषमता नाहीशी करण्यासाठी जरा इमानदारीनं प्रयत्न करा रे बाबांनो. लोकप्रतिनिधींची भूमिका खूप मोठी जबाबदारीची आहे. अशा वेळेस तरी त्यांनी किमान कशाला महत्त्व द्यायचं हे त्यांनी प्रामुख्याने ठरवायला पाहिजे. हो, तर मी तुम्हाला हे सांगतो की याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये काही मांडणी करायची होती. ती अशी आहे की आपल्या देशाचा जीबीटी सकल घरेलू उत्पन्न याच्यामध्ये मागे गेलो आपण, मागे खेचले गेलो. 23.9 उणे मागे गेलो आपण.
अशी स्थिती झालेली आहे. आणि कोरोनाच्या आधीच्या काळापासूनच आपल्या देशामध्ये नोटबंदीचा जो निर्णय झाला, चुकीच्या पद्धतीचा जो GST लावला, त्याचेही परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. आणि कोरोना तर आता हे निमित्त झालं, पण त्याच्या आधीपासूनच आपला हा विकास दर उणे पद्धतीनं होतो आहे, ढासळतो आहे. आणि ही जी सध्याची स्थिती आहे, ही स्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणि जे भयंकर बेकार झालेले लोक आहेत, बेकारीचा प्रचंड मोठा प्रश्न, कोट्यावधी लोक या कालखंडामध्ये बेकार झाले. या माणसांना कामाला लावण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा राज्यकर्त्यांनी गंभीरपणानं विचार केला पाहिजे. राज्यकर्ते करत नाहीत असं नाही, करतात, परंतु ते कमी पडतायत कुठेतरी. निर्णयामध्ये सुद्धा विचारपूर्वक निर्णय घेणं असं होत नाहीये. अगदी प्रारंभीच्या काळातच आपल्याकडं जो लॉकडाऊन लावलं, त्या लॉकडाऊनची पूर्वतयारी केली होती का हो काही? लॉकडाऊनचे काय परिणाम होतात याचा विचार केला होता का? तर उत्तर त्याचं आहे की केला नव्हता. काय परिणाम होणार आहे ते नंतर लक्षात आलं. अरे सरकार आहेत ना तुम्ही, आणि सरकारनं काय मनात आलं की लगेच काही निर्णय घ्यायचा? अरे विरोधी पक्षांशी चर्चा करा, सगळ्यांशी चर्चा करा आणि सर्वानुमतानं निर्णय घ्या. एकानंच कुणीतरी यायचं आणि निर्णय घ्यायचा आहे, लोकशाहीमध्ये योग्य नसतं. परंतु आपल्याकडं झालं आणि लाखो मजुरांवर उपासमारीची पाळी आली, बेकारीची पाळी आली. फाळणीच्या वेळी जेवढं स्थलांतर झालं होतं ना, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं स्थलांतर या कालखंडामध्ये झालं. आणि ह्या स्थलांतर करताना अनेकांची बळी गेलेली आहेत. ह्याबद्दलचं एक नियोजन आपण करणं फार गरजेचं आहे. आता इथून पुढच्या काळात तरी प्रतिकूल परिणाम होणार नाहीत यासाठी जी पावलं टाकणं गरजेचं आहे, ती पावलं शासनकर्त्यांनी आणि समाजामध्ये गंभीरपणानं विचार करणाऱ्या मंडळींनीही टाकणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. शिक्षण प्रक्रिया पुन्हा प्रभावीपणे सुरू करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील हे आपल्याकडून कळालं, आणखी बरं होईल. मी तुम्हाला हे सांगतो की शिक्षण प्रक्रिया प्रभावी करायची म्हणजे नेमकं काय. म्हणजे ज्यांच्याकडं आधीच शिक्षणाच्या सगळ्या सुविधा आहेत त्यांनाच अधिक प्रभावीपणानं शिक्षण देण्याला प्रभावी शिक्षण प्रक्रिया म्हणायचं का? तर तुम्ही म्हणाल की प्रभावी प्रक्रिया ती नाही. तर शिक्षणाची प्रभावी प्रक्रिया म्हणजे जे जे लोक वंचित आहेत, शिक्षण प्रक्रियापासून दूर राहिलेले आहेत, अशा सर्व स्तरांच्या पर्यंत शिक्षणाची प्रक्रिया गेली पाहिजे, प्रभावीपणानं झाली पाहिजे. आणि सर्वांना शिक्षणाच्या, म्हणजे आज इंटरनेटच्या सुविधा आहेत तर त्या सर्वांना इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि प्रभावी अशा प्रकारची शिक्षण प्रक्रिया सुरू केली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. ही शिक्षण प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी आणि या शिक्षण प्रक्रियेचे लाभ समाजातील सर्वच घटकांना मिळावेत यासाठी म्हणून मी काही उपाययोजना अगदी संक्षिप्तपणानं आपल्यासमोर ठेवतो आहे. त्या उपाययोजना अशा आहेत की प्रत्यक्ष शाळा कॉलेज सुरू होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामीण भागातील अनुदानित शिक्षण संस्था, शाळा, विद्यालये, महाविद्यालय यांना ऑनलाईन शिक्षण देणारी सर्व प्रकारची तांत्रिक साधनं जे लागतं ते अगदी उत्तम दर्जाचं अशा प्रकारची तांत्रिक साधनं उपलब्ध करून देणं तातडीनं हा उपाय केला पाहिजे. शासनाची ती जबाबदारी आहे, त्यावर खर्च करा. उदाहरणार्थ अखंडितपणानं अडथळ्याविना चालणारं इंटरनेट कनेक्शन प्रत्येक शाळेला खेड्यापाड्यातला मिळालं पाहिजे आणि ते आर्थिक भार त्यांच्यावरती फार मोठा पडणार नाही अशा पद्धतीनं ते दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये विकास प्रक्रियेपासून मागे ठेवलेला फार मोठा वर्ग आहे, कोट्यावधी लोक आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक
यातल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात अल्प किमतीमध्ये, मी तर म्हणतो एकदाच पैसे देऊ शकत नसेल तर हप्त्यानं त्याला पैसे भरण्याची सोय द्यावी आणि त्याला लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा किंवा मोबाईल स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावा, टॅबलेट उपलब्ध करून द्यावं, तर त्यातून त्याला शिक्षण उत्तम पद्धतीनं घेता येऊ शकेल. त्यातल्या मर्यादा ज्या आहेत पडतात त्या जरा कमी करता येऊ शकतात. दुसरं, सर्व आकाशवाणी केंद्रावरून आणि दूरदर्शन वाहिन्या, आपल्या देशामध्ये 900 दूरदर्शन वाहिन्या आहेत. या दूरदर्शन वाहिन्यावरून विशिष्ट असं वेळापत्रक ठरवून दिवसभराचं वेगवेगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची प्रक्रिया जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा महाविद्यालय सुरू होत नाहीत तोपर्यंत ती केली पाहिजे. त्याचा वापर आपण अजून गंभीरपणानं करत नाही आहोत. विद्यार्थ्यांच्या मोबाईल नंबरवर हा एक गंभीर, म्हणजे इंटरनेटचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. चांगले संस्कार त्यातून व्हावेत यासाठी त्यातून भरपूर मिळतं, परंतु तुम्ही उदाहरणार्थ आगपेटीचा वापर चूल पेटवण्यासाठी करायचा की दुसऱ्याचं घर पेटवण्यासाठी करायचा, त्या आगपेटीचा वापर करणाऱ्यावर अवलंबून असतं ना. म्हणून मोबाईलचा वापर आपल्यावर वाईट संस्कार करण्यासाठी करायचा की आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी करायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. याच्यावरती अश्लील व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये असतात. माझं असं मत आहे की काय तांत्रिक प्रक्रिया मला माहीत नाही त्याची, परंतु विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर मोबाईल नंबर जो असेल त्याच्यावरती अशा प्रकारची अश्लील चित्रफिती दाखवण्याला बंदी केली पाहिजे. त्यातून काही प्रतिकूल परिणाम त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपणाला दिसून येतात. इंटरनेटचा प्रभावी वापर करता यावा यासाठी शिक्षक आणि प्राध्यापकांचे प्रशिक्षण करणं फार गरजेचं आहे. शिक्षक प्राध्यापकांनी, मगाशीच तो मुद्दा मी छेडला की स्वतःचा नैतिक दर्जा आणि ज्ञानविषयक दर्जा वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नरत राहिलं पाहिजे आणि झोकून देऊन मला माझ्या देशाची नवी पिढी उत्तम रीतीनं घडवायची आहे, यासाठीच माझं अस्तित्व आहे, या पद्धतीनं साऱ्या शिक्षकांनी देखील वागणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. या चर्चेमध्ये आपण सहभागी झाला म्हणून लोक अपेक्षा न्यूज चॅनलच्या वतीने मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय भारत. जय भारत.